नमस्कार मंडळी, मंथन संवादमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का, 17 नोव्हेंबरपासून बेंगळुरू शहरामध्ये एक अप्रतिम सोहळा सुरू होत आहे. त्यात गल्ल्या सजतील, मंदिर उजळेल आणि आपल्या नंदी महाराजांना सुंदर शेंगदाण्यांच्या हारांनी सजवलं जाईल. हा सुंदर सोहळा बेंगळुरूच्या बासवनगुडी येथील प्रसिद्ध डोड्डा बसवनगुडी म्हणजेच बुल टेम्पल इथे साजरा करण्यात येणार आहे. मी बोलत आहे कडलीकाई परिषे या उत्सवाबद्दल. कडलीकाई परिषे म्हणजे शेंगदाण्यांची जत्रा. कल्पना करा, रस्त्यांवर रांगोळ्या, दिव्यांचा झगमगाट, लहान मुलं फुगे घेत हसत फिरत आहेत आणि हवेत भाजलेल्या शेंगदाण्यांचा सुगंध. अरे वा, भाजलेल्या शेंगदाण्यांचा सुगंध, तेही अशा गुलाबी थंडीत. अगदी हे तर सगळ्यांचं फेवरेटच आहे. तर मंडळी, या दिवसात बासवनगुडीचा संपूर्ण परिसरच नंदनवन होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची गर्दी. कुटुंब, मित्रमंडळी, पर्यटक सगळेच ह्या आनंदात सामील होतात. काही जण देवदर्शनासाठी येतात, तर काही फोटोग्राफीसाठी येतात, तर काही जण तर फक्त शेंगदाण्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. आणि मीही कदाचित त्यातलीच एक. पण मंडळी, ही जत्रा केवळ आजची नाही, ती आहे 500 वर्षांहून जुनी परंपरा. एकेकाळी इथे आजूबाजूला सगळी शेतीच होती आणि शेंगदाणा हे मुख्य पीक होतं. शेतकरी दिवसभर मेहनत करून पीक घेत. पण प्रत्येक वर्षी पीक येण्याआधी एक रहस्यमय गोष्ट घडायची. रात्रीच्या अंधारात एक मोठा बैल यायचा आणि सगळी शेती उद्ध्वस्त करून जायचा. शेतकरी हैराण झाले, भयभीत झाले. किती उपाय केले, पण तो बैल काही सापडेना. एके रात्री एका धाडसी शेतकऱ्याने त्याचा पाठलाग केला. त्या बैलाने शेत ओलांडलं, डोंगर चढलं आणि एका गुहेत जाऊन अदृश्य झाला. दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी त्या ठिकाणी गेले आणि बघतात तर काय, तिथे एक मोठी नंदीची मूर्ती उभी होती. तेव्हा गावकऱ्यांना समजलं, तो बैल म्हणजे साधा नाही, तो तर भगवान शिवाचं वाहन नंदीचं रूप होता. आणि आज तेथे उभं आहे डोड्डा बसवनगुडी मंदिर. त्या दिवसानंतर शेतकऱ्यांनी ठरवलं, आपलं पहिलं पीक आपण ह्या नंदीला अर्पण करूया. आणि तेव्हापासून सुरू झाली कडलेकाई परिषे ह्या शेंगदाण्यांच्या जत्रेची आणि श्रद्धेच्या उत्सवाची कथा. आजही आसपासच्या गावातून शेतकरी आपल्या पहिल्या शेंगदाण्यांच्या बोंड्या घेऊन इथे येतात. ते नंदीसमोर अर्पण करतात आणि म्हणतात, बसवणा, आमच्या पिकाचं रक्षण कर. तेव्हा त्यांच्या डोळ्यात असते भक्ती आणि चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. डोड्डा बसवनगुडी मंदिर रोडवर चालताना आपल्याला जाणवतं, ही केवळ एक धार्मिक जत्रा नाही, हा आहे एक उत्सव जीवनाचा. रस्त्यांवर साखरेच्या उसाचे ढीग, फुलांचे हार, खेळणी, लोकगीते, भजनांच्या स्वरात मिसळलेले ढोलांचे ठेके. मुले फुगे उडवतायत, महिलांच्या हातात बांगड्यांची खनखनाट आणि वृद्ध मंडळी नंदीसमोर शांत बसून प्रार्थना करतायत. या सगळ्यातून वाहते एकच भावना आणि ती आहे कृतज्ञता. आजही इथले शेतकरी एकच गोष्ट सांगतात, पहिलं पीक नंदीला दिलं तर उरलेल्याचं सोनं होतं. त्यांचा असा विश्वास आहे की नंदीचा आशीर्वाद मिळाला की वर्षभर भरभराट होते. इथले अनेक विक्रेते हसत म्हणतात, आम्ही वर्षानुवर्ष इथे व्यापार करतो, पण पहिल्या दिवशी विक्रीची सुरुवात करण्याच्या आधी नंदीसमोर मुठभर शेंगदाणे ठेवतो आणि नफा दरवर्षी वाढतच जातो. काही लोक तर दशकानुदशके या मंदिराशी जोडलेली आहेत. काहींचे लग्न इथे झाले, त्यांना मुलं बाळं झाल्यानंतर त्यांच्या पिकांचं अर्पण ते इथे करून गेलेत आणि तेच लोक आता आपल्या नातवंडांना नंदीच्या आशीर्वादाच्या जुन्या कथा सांगतात. असं ऐकलं ना की जाणवतं की ही जत्रा फक्त व्यापारच नाही, ती आहे भावनेसाठी, परंपरेसाठी आणि नात्यांसाठी उभी असलेली जत्रा. बंगळुरातील लोकांसाठी ही जत्रा म्हणजे आठवणींचं सोनच. आजी आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन येतात, त्यांना सांगतात, ही आहे खरी बेंगळुरूची ओळख. काही तर म्हणतात, या जत्रेत शहर आणि गाव एकत्र येतं. इथे तंत्रज्ञानही नमतं या सुंदर परंपरेसमोर.
मंडळी, आता थोडा विचार करूयात. आपल्या पूर्वजांनी असं का केलं असेल? तेव्हा गावांची अर्थव्यवस्था शेतीवर चालायची आणि त्यांनी शेतीला केंद्रस्थानी ठेवून अशा जत्रा निर्माण केल्या, ज्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि शहरातील लोक सगळे एकत्र आले. या उत्सवांमुळे काय झालं तर स्थानिक उत्पादनाला बाजार मिळाला, लोकांमध्ये एकता निर्माण झाली आणि जे पिकवलं तेच उपभोगलं हा टिकाऊ विचार जगला. आपण नाही का याला जा सस्टेनेबिलिटी म्हणतो? तर ती गोष्ट आपल्या संस्कृतीत आधीपासूनच होती. आपल्या देशात असे कितीतरी उत्सव आहेत ज्यांनी समाज, शेती आणि निसर्ग यांना अगदी घट्ट बांधून ठेवलंय. कडलेकाई पारिशे हे त्याचं जिवंत उदाहरण. नंदी म्हणजे आपल्या देवाचं वाहन नाही, तो आहे शांततेचा, संयमेचा आणि श्रद्धेचा प्रतीक. शेतकऱ्यांसाठी तो रक्षक आहे आणि समाजासाठी तो स्मरण आहे की मेहनत, श्रद्धा आणि निसर्ग यांचं नातं जपायला हवं. आपल्या पुढच्या पिढ्यांना या सणांचं खरं तत्त्व समजायला हवं. ही फक्त पूजा नाही, ही आहे आपली जीवन पद्धत जपण्याची कला. कडलेकाई परिशे सांगते की परंपरा फक्त देवांसाठी नाही, ती आपल्या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी आहे. म्हणून मंडळींनो, या नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही बेंगळुरात असाल तर एकदा नक्कीच या जत्रेला भेट द्या. येथे नंदी सजलेला असेल, अगदी सुंदर. भाजलेले शेंगदाणे असतील, त्यांचा आनंद घ्या. लोकांना हसून बघा आणि या प्राचीन परंपरेचं सौंदर्य अनुभवा. ही जत्रा आपल्याला सांगते की परंपरा फक्त पूजा नाही, ती आहे जीवन जगण्याची कला. तर मंडळी, ही होती कडलेकाई परिशेची एक सुंदर कथा. मला खात्री आहे ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मग कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.